सर्वांना श्री स्वामी समर्थ. घरातील भांडणे, वादविवाद, पती पत्नीमधील मतभेद संपून जातील यासाठी ह्या काही सेवा जरूर करा. काही घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतात. प्रत्येकालाच असे वाटत असते की घरात शांतता, समाधान राहावे. पण बऱ्याच वेळा असे दिसून येते की घरात सर्व काही चांगले व सर्व सुखसोयी आहेत, पण तरीही कुटुंबातील एकमेकांशी, पती पत्नीशी पटत नाही, वाद होतच राहतात. तर त्यासाठी कोणत्या सेवा व उपाय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. जर सतत घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते वास्तू दोषामुळे असल्यामुळे होऊ शकतात. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कापूर गाईच्या तुपामध्ये बुडवून घ्यायचा आहे व तो कापूर पितळेच्या भांड्यामध्ये जाळायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व वास्तुदोष दूर होतो व घरात प्रसन्नता, शांतता राहते. हा उपाय तुम्ही रोज केला तरी चांगलेच आहे, पण जमत नसेल तर आठवड्यातून 2 वेळा तरी नक्कीच करावा. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्यात व पती पत्नी यांचे परस्पर नातेसंबंध मजबूत होण्यासाठी घरातील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर केशर घालावे व त्या पाण्याने अंघोळ करावी. अंघोळ झाल्यानंतर देवघरातील देवांना नमस्कार करावा. कपाळी केशराचा टिळा देखील लावावा. यामुळे संपूर्ण घरात व व्यक्तीच्या मनात देखील सकारात्मकता निर्माण होते. पाण्यामध्ये हळद थोडी मिक्स करून ते पाणी घराच्या मुख्य दरवाजात शिंपडवावे. घरात देखील हे पाणी शिंपडवावे किंवा हळद मिश्रित पाण्याने घरातील फरशी पुसून घ्यावी. त्यामुळे तेथील जागा सकारात्मक होते व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचप्रमाणे पती पत्नीचे नाते चांगले प्रेमाने टिकून राहण्यासाठी व वादविवाद न होण्यासाठी रात्री झोपताना कापूर उशीखाली ठेवायचा आहे व तो कापूर सकाळी जाळून टाकावा व त्याची जी काही राख होते ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी. हा उपाय केल्याने घरात शांतता नांदते. पती पत्नीमध्ये सुद्धा नातेसंबंध मजबूत होण्यास नक्कीच मदत होते. जर घरामध्ये नेहमी आर्थिक खर्चावरून, पैशावरून भांडणे, वादविवाद होत असतील तर त्यासाठी पैशांची तिजोरी योग्य दिशेला आहे का ते नक्की पाहावे. कारण चुकीच्या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा टिकत नाही व बरकत सुद्धा येत नाही. त्यासाठी तिजोरी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच ठेवावी. चुकीच्या दिशेला तिजोरी ठेवल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. देवघरात सकाळ व संध्याकाळी सुवासिक अगरबत्ती, धूप लावावा. या सुगंधित वासामुळे मन प्रसन्न राहते. घरात सुद्धा सकारात्मक शक्ती वाढीस लागते. परिणामी नकारात्मक शक्ती निघून जाण्यास मदत होते. पती पत्नीचे नातेसंबंध हे नेहमी चांगले राहण्यासाठी, प्रेम टिकून राहण्यासाठी बेडच्या समोर कधीही आरसा असू नये. ते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आरसा कधीच पाहू नये, तर स्वतःच्या तळहाताचे दर्शन घ्यावे. घराच्या मुख्य दरवाजाबाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवावी आणि बाहेर जाताना त्या मूर्तीकडे पाहून बाहेर जावे. यामुळे एक प्रकारचे गुड लक नेहमी सोबत राहील. घरात सकारात्मकता राहून घरातील वादविवाद, भांडणे कमी होण्यास देखील मदत होईल. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
श्री स्वामी समर्थ.